नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्षेत्रफळ काढणे हा टॉपिक घेणार आहोत। या आकृतीमध्ये 3 अर्धवर्तुळ आहेत। पहिल्या अर्धवर्तुळाची व्यास 14 सेंटीमीटर, दुसऱ्याचा 8 सेंटीमीटर, तिसऱ्याचा 4 सेंटीमीटर। तर याची त्रिज्या R1, R2, R3 अशा आहे। म्हणून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढणे म्हणजे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढणे याचा अर्थ 3 अर्धवर्तुळांच्या क्षेत्रफळांची बेरीज करायची। अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाय r स्क्वेअर असं आहे। 3 वेळा 3 त्रिज्या आहे म्हणून या ठिकाणी 1/2 पाय हे बाहेर घेतले मी कंसाच्या, म्हणजे r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर प्लस r3 स्क्वेअर अशा प्रकारे हे लिहिलं। 14 सेंटीमीटर व्यास आहे याचा अर्थ याची त्रिज्या आहे 7 सेंटीमीटर। हा 8 सेंटीमीटरचा व्यास आहे याचा अर्थ याची त्रिज्या आहे 4 सेंटीमीटर। आणि या तिसरं जे अर्धवर्तुळ आहे याचा व्यास आहे 4 सेंटीमीटर, याचा अर्थ याची त्रिज्या आहे 2 सेंटीमीटर। आणि मग 1/2 पायची किंमत 22/7, इथे 7 चा वर्ग 49, 4 चा वर्ग 16 आणि हे 2 चा वर्ग 4 अशा प्रकारे हे पायची किंमत टाकली। या तिघांची बेरीज करायची। 1/2 पाय 22/7 आणि हे 69 20 16 4 20 आणि 49 69 होती। आता यांचा गुणाकार करूया, भागिले हे 21, याला परत हे 11 होतील, 69 7 दुणे 14 7 11 गुणिले 69 या दोघांचा गुणाकार करून 7 ने जर डिवाइड केलं तर या पूर्ण 3 अर्धवर्तुळांच्या क्षेत्रफळांची बेरीज मिळेल। या दोघांचा गुणाकार मी 2 ने 11 22 ला भागिले 11 आले, हे 11 हे 7 आहे छेदस्थानी आणि 69 या दोघांचा गुणाकार करून 7 ने भाग द्यायचा। 11 9 99 8 9 11 66 आणि 9 66 आणि 9 75 भागिले 7। इथे या दोघांचा भागाकार जर केला तर जो काही भागाकार येईल तो भागाकार चौरस सेंटीमीटर मध्ये, याचा अर्थ त्याचे क्षेत्रफळ होईल तो एवढे येऊ शकतो चौरस सेंटीमीटर। 759 भागिले 7 याचा आन्सर येईल 108 पॉइंट समथिंग। अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा।